नमस्कार. स्वतेज न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आपण नांदेड जिल्ह्यातील एक मुदखेड तालुका आहे. मुदखेड तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे डोंगरगाव आणि त्या डोंगरगावामध्ये एका शेतकऱ्याने तर पीक घेण्यापेक्षा आयुर्वेदिक औषधीचं पीक घेतलेलं आहे आणि त्या पिकाची त्यांनी कुठून लागवड केली, कुठून उत्पन्न तयार केलं, बी कुठून आणलं, याच्या संदर्भामध्ये आपण त्यांना थोडीशी माहिती घेणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार सर. आपलं नाव काय आहे? बालाजी दत्तराव महाद्वाड, राहणार डोंगरगाव, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड. दादा आपण हे पीक कोणतं आहे याचं काय सांगू शकाल आपण? हे चिया पीक आहे. मी 4 वर्षापासून हे चियाची शेती करत आहे. आता हे माझं 4थं वर्ष आहे आणि माझ्याकडे यावर्षी 8 एकरवर चिया आहे. हे पीक चिया पीक हे कोणत्या आयुर्वेदिक औषधीमध्ये कोणत्या संदर्भामध्ये आपल्याला चालते? बीपी, शुगर आणि वजन कमी करणे याच्यामध्ये चिया सीडचं भरपूर प्रमाणामध्ये महत्त्व जाणले जाते. याचा रेट काय लागतो मार्केटमध्ये? सध्या आता म्हणजे गेली आता पहिलं निमच मध्य प्रदेशमध्ये याचं मार्केट होतं. आता इथं वाशिममध्ये आमच्या जवळच मार्केट झालेलं आहे. जवळपास 15,000 रुपयापासून 25,000 रुपये या रेंजमध्ये भाव चालतो सर. हा. आणि आता हे पण पाहू शकता की याला काय म्हणतात दादा या पिकाला? कलोंजी 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 हे कशा आयुर्वेदिकीमध्ये औषधीवर आपली चालते? गुडघेदुखी, सांधेदुखी याच्यासाठी काम देते आणि स्मरणशक्ती आपली वाढते. मार्केटमध्ये याचा काय भाव लागतो? 32,000 रुपये क्विंटल असते. 32,000 रुपये क्विंटल. बरं आपण दादा आपण एवढी छान शेती केलात, यांची कोणी आपल्याला माहिती दिली का आपण मनानच ही शेती केली? नाही सर, माहिती वगैरे काही नाही. निमच येथे जाऊन मी 4-5 वेळेस मध्य प्रदेशमध्ये जाऊन या पिकाची सगळं माहिती घेतली. म्हणजे सुरुवात म्हणजे कसं, त्या पारंपरिक आपल्या शेतीमध्ये काही शिल्लक राहत नव्हतं. त्यामुळे नवीन काहीतरी करावं या उद्देशाने मी 4 वर्ष झालं ही आयुर्वेदिक शेती. आता माझ्याकडे 7 औषधी वनस्पती आहेत. त्याच्यामधून मला चांगला फायदा झाला आणि हे झालं सर. सरासरी आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊस, केळी, कापूस, असे सोयाबीन, गहू हे पीक जास्त चालतात. आपल्याला कसा डोक्यामध्ये विचार आला की हाच पीक आपल्याला घ्यायचं म्हणून? कसं होतं सर, म्हणजे मला एक 4-5 लाख रुपये देणं झालं होतं आणि खूप टेन्शन यायचं, मुलांचं शिक्षण हे ते. मग मी एक विचार केला की आपल्याला पिकं अशी हुडकायची की त्यांना कोणत्याही प्रकारचा रासायनिक खत लागू नये, औषध फवारणी, म्हणजे झिरो मेंटेनन्स ज्याला आपण म्हणतो, हे पिकं आपल्याला शेती करायची. या उद्देशानं मी या शेतीकडे वळलो आणि हे सगळे पिकं जे आहेत माझे, या कोणत्याही पिकाला वन्य प्राणी कोणताही खात नाही आणि टोटल जे पिकं आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत किंवा औषध फवारणीची गरज नाही. आपल्याला ह्या पिकासाठी आई वडिलांनी, भावांनी, या लोकांनी याला अगोदर काही अडचण आणली का? हे पीक कशासाठी घेतो असं काय, म्हणजे तुम्हाला रुकावटचे शब्द काय केले ते? हो सर, पहिल्या वर्षी मी चिया 1 एकरवर घेतला होता. तर मला घरचे तर बरेच जण शिवा दिले बाबांनी यांनी. पण गावातले म्हणले की हे पागल आहे, त्याला काही कळत नाही, काही नवीन आणून लावलं, याचं इथं मार्केट नाही, काही नाही. पण आज असं झालं सर की आज सगळीकडे भरपूर प्रमाणामध्ये आयुर्वेदिकला महत्त्व आलेलं आहे आणि चियाचं क्षेत्र आता मीच यावर्षी माझ्याकडून 700 गावला मी चिया दिलेला आहे. जवळपास 2-3 हजार शेतकरी तरी तयार झाले. आपल्या शेतीसाठी बरेचसे लोक पाहणी करण्यासाठी येत आहेत. तर आपण त्यांना या या शेतीची, या पिकाची कशा प्रकारे त्यांना माहिती देत असतात? हो सर, कारण का माझ्या शेती पाहण्यासाठी बरेच जिल्ह्यातून शेतकरी आले होते. गोंदिया जिल्हा, जालना जिल्हा, परभणी जिल्हा आणि आता 2-4 दिवसात मुंबईचे सुद्धा येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथून असे बरेच जिल्ह्यातून, आता आमच्या नांदेड जिल्ह्यातले तर खूप जण आले होते. अधिकारी येऊन पाहून गेले शेती. तर मी सर्वांना सर एकच सांगतो की आपण जे करतो ते दुसऱ्याला सांगितलं पाहिजे आणि चांगलं उत्पन्न निघाले पाहिजे आणि शेतकऱ्याला 4 पैसे मिळाले पाहिजे. या दृष्टिकोनातून मी सर्वांना योग्य ते मार्गदर्शन करीत आहे सर. या पिकाला काय म्हणलं जातं सर? याला कुसुम म्हणतात सर. याला निमचमध्ये अमेरिकन केशर या नावाने ओळखले जाते. पण आपल्या इकडे याला बरेच जण करडी म्हणतात. कारण का आपली जी करडी राहते काटे राहतात, ही आहे ती चोपडी करडी आहे. याला कुसुम या नावाने ओळखले जाते. याची फुलं विकले जातात.
पीक कोणतं आहे आणि हे पीक कोणतं आहे? तर सर हे अश्वगंधाचं पीक आहे आणि ती सब्जा म्हणून म्हणतात त्याला, तुळस, ते पीक आहे. तर आपल्या शेतामध्ये टोटल किती पिकं आहेत? 7 व्हरायटी आहेत सर. चिया, कलोंजी, अश्वगंधा, सब्जा म्हणजे तुळस, अजवाईन, ओवा, किनोवा, चिडिया, खाद्य चना आणि कुसुम. आज रोजी आपल्याकडं भरपूर शेतकरी याची माहिती घेण्यासाठी येतात आणि त्या शेतकऱ्यांना कोण्या पद्धतीनं आपण त्यांना माहिती देतो? सर मी त्यांना योग्य ते पद्धतीने मार्केट म्हणजे याचं त्यांना माहिती अशी देतो की अगोदर तुम्ही मार्केट बघा आणि मार्केट बघितल्यानंतर तुम्ही शेती करा. कारण का माझी शेती येऊन पहा आणि मी जसं करतो त्याच्यापेक्षा तुम्ही आणखी चांगलं करू शकाल, म्हणून मी यांना ते योग्य ते मार्गदर्शन देतो. बरं, एक आपल्याला महत्वाचा एक प्रश्न विचारायचा होता की हे पिकं घेतल्याच्या नंतर आपल्या इथं शेतकरी जे आत्महत्या करतात शेतीसाठी ते कदाचित बंद होतील असं आपल्याला वाटतं. हो सर, कारण का हे जे पिकं आहेत ते झिरो मेंटेनन्स, त्याला खर्चच नाही कोणत्याच प्रकारचा, रासायनिक खत नाही किंवा कोणताही नाही. तर याच्यापासून आपल्याला उत्पन्न चांगलं येते. म्हणून सर आपल्या इकडल्या आत्महत्या रोखू शकतील या दृष्टिकोनातून मी ही शेती करत आहे सर. आज आपण छोट्याशा गावामध्ये जाऊन सरांची एक छोट्या शेतकऱ्यांची मुलाखत घेतली आणि कमी उत्पन्नामध्ये जास्त उत्पन्न, पैसा जास्त कमवायचा हे शेतकऱ्यांना ते पटवून सांगत असतात आणि त्यांच्यामध्ये सांगत असताना यांना सुद्धा या शेतीमध्ये या पिकामध्ये भरपूरसा फायदा झालेला आहे. लाखो रुपयांनी यांनी कमाई केलेली आहे. तर आपण अशीच पिकं घ्यावं सर्व शेतकऱ्यांना म्हणून एक दादा त्यांना चांगला सल्ला देतात. तर मी यांचे या शेतकऱ्यांचे, अशा शेतकऱ्यांचे अभिनंदन करतो आणि ही पिकं दाखवतो यांना. तर अशा शेतकऱ्यांचा खरंच सर्व शेतकऱ्यांनी स्वाभिमानासारखं वागावं. ही मी शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करतो की अशा शेतीपासून फायदा घ्यावा. आणि सर हे कोण्या बाजारपेठमध्ये नेत असता सर? सर आता वाशिम येथे मार्केट याचं उघडलेलं आहे आणि संपूर्ण माल वाशिम येथेच खरेदी केला जातो.